संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या जनाक्रोश मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी झालेले आहेत। धाराशिव आणि वाशीमध्ये आज मोर्चा काढला गेलेला आहे। धाराशिवमध्ये या जनाक्रोश मोर्चा काढलेला गेलाय तर वाशीमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जे कोणी पोलीस जबाबदार आहेत त्यांचे देखील निलंबन करण्यात यावं, त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी या मोर्चामधून करण्यात येते। तर एका बाजूला आपण धाराशिवची दृश्य बघतोय, दुसऱ्या बाजूला वाशीमध्ये देखील मूक मोर्चा सुरू आहे। धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी झालेले आहेत, तसंच सर्वपक्ष नेते देखील सहभागी झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कायमच झगडत राहणार आणि लढा देत राहणार अशी भूमिका जरांगेंनी घेतलेली होती। त्यामुळे जे कोणते मोर्चे आयोजित केले जातात राज्यभरामध्ये त्या प्रत्येक मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील हे सहभाग घेत आहेत आणि आज देखील धाराशिवमध्ये जे आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या मोर्चात देखील जरांगे पाटील सहभागी होतील। तिकडे वाशीमध्ये शांततापूर्व पद्धतीनं हा मूक मोर्चा काढण्यात येतोय आणि वाशीमध्ये धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू आणि संतोष देशमुख यांचा मुलगा हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे धाराशिवमध्ये संतोष देशमुख यांची मुलगी देखील सहभागी झाली है।